चालू झालं. आज मला अभिमान आहे की मार्च 2027 ला तुळजापूर ते धाराशिव रेल्वे इंजिनची ट्रायल त्या रेल्वे मार्गाची होती. ही तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरनं विरोधी पक्षात असताना केलं. आता रेल्वेचा विभाग कुणाकडे आहे? केंद्राकडे का राज्याकडे? केंद्राकडे. पण नारळाचं पोतं कुणाकडे? गाडीतच ठेवलंय. त्या कामावर जाते, सहज फिरून येते की कुचा देते कोपऱ्याला. तुम्ही सांगता ना विकास करायला तिकडे जावं लागतंय. दुसरा विषय, ही तुमचा टेंभुर्णी पासून लातूर बसतोचा कसा होता रस्ता? 19ला आठवा की जरा गाड्या जातवा दे इथून. दलिंदर रस्ता, मी तर म्हणतो अख्ख्या महाराष्ट्रातला दलिंदर रस्ता होता लातूर टेंभुर्णी. गडकरी साहेबाला गेलो, म्हटलं साहेब काही करा ते रस्ता करून द्या. एक बाजू पहिल्यांदा आपण कंप्लीट करून घेतली. एक झाल्या म्हटलं साहेब इथं चौपदरीकरण करणं गरजेचं आहे. डीपीआर तयार करायला लावला. प्रत्येक अधिवेशनात प्रश्न. गडकरी साहेब म्हणले भूत सुद्धा एवढ्या माणसाच्या मागे लागत नाही, इतका लागलाच म्हणले माझ्या मागे. म्हणलं साहेब त्या खड्ड्यात माणूस आपटला की माझ्या परिवाराचा उद्धार करीतच येते म्हणलं. पुढे आम्हाला थोडी तर लाज आहे का नाही म्हणलं. मला काही करा रस्ता आम्हाला चौपदरीकरण करून द्या. साहेबांनी डीपीआर मंजूर केला, सँक्शन केलं, वर्क ऑर्डर झाली, काम चालू झालंय. 1.5 वर्षाची मुदत आहे, 18 महिन्याची. 5-6 महिने होत आले. पुढच्या 1 वर्षात तुमचं लातूर ते टेंभुर्णी 4 पदरी होतं. हे काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरचं आहे. जंगली रमी माहितीये का? लय खेळलेली दिसती तेवढी हसली नाही. त्यांनी खेळलं तर त्यांच्याकडे लय पैसे आहेत. तुझ्याकडे आहेत का तेवढे? हा, तुझा काटा निघल. जंगली रमे पे आओ ना महाराज. एक बाई येती बघा, मैंने आज जंगली रमी खेल के 2 करोड़ रुपए जीते, तुम भी आओ तुम्हारा काटा निकाल के लो. होतं का नाही? त्या जंगली रम्मीनं ग्रामीण भागातले अनेक प्रपंच बर्बाद केले. अनेक प्रपंच देशोगाडीला लागले. इथलं कौडगाव मावीचं उदाहरण आहे. त्या जंगली रमीच्या आपच्या नादी लागून त्या पोरानं स्वतःची सगळी इस्टेट विकली, तरी सावकाराची भरती होणार. शेवटी स्वतःची गरोदर पत्नी 3 वर्षाचं लेकरू विष देऊन मारलं आणि स्वतः गळफास घेऊन आत्महत्या करून या माणसानं अख्खं कुटुंब संपवलं. कारण काय? जंगली रमी. हीच उदाहरण मी लोकसभेत दिलं. उदाहरण दिल्या मला अश्विनी वैष्णव साहेबांनी बोलून घेतलं. भेटलो, म्हटलं साहेब एक उदाहरण आहे, अशा अनेक प्रपंच आहेत अक्षरशः देशोगाडीला लागले. बरीच लोक आत्महत्या करायला लागले, कळत नाही कशामुळे गेले. काहीच नव्हतं, आत्महत्या केली. म्हटलं हे काही करून बंद करा साहेब. आणि हा माहिती तंत्रज्ञानाचा कायदा हा केंद्र सरकारचा आहे, आपल्यालाच अधिकार आहे, राज्य सरकार करू शकत नाही. मला अभिमान आहे की 4 दिवसात लोकसभेत ह्या ऑनलाईन गेमिंग